आपण नवम भावाचा जर विचार केला तर मंगळ जर नवम भावात असेल तर जातकाला काय फळ मिळतं. तर नवम भावामध्ये आपण जे बघतो, तर नवम भावापासून आपण काय बघतो, तर भाग्य बघतो, धर्म बघतो, शिक्षण, दीर्घकाली लेखन, प्रवास, म्हणजे दूरचे प्रवास हे आपण नवम भावातून बघत असतो. आता इथे जर मंगळ असेल तर असे लोक धार्मिक असतात, धर्मासाठी मारामारी करणारे लोक असतात. त्यानंतर देवापेक्षा कर्तृत्वाला महत्त्व देणारा, जे काय आहे ते माझ्यामुळेच आहे असे म्हणणारे लोक देखील आपल्याला बघायला मिळतात. ज्यांच्या अ, नवम भावामध्ये मंगळ असेल ते त्यांचा. तर अशा लोकांना एक उपाय सांगितला आहे. अशा लोकांनी गणपतीची उपासना करावी. जर यांचा मंगळ जर कधी नवम भावात असेल आणि तो जर बिघडला असेल किंवा त्याच्यासाठी हे गणपतीची उपासना करू शकता. नवम भावात जर मंगळ असेल तर अशा व्यक्तींचा 28व्या वर्षी भाग्योदय होताना दिसतो. म्हणजे त्यांना भाग्याची साथ ही त्यांच्या वयाच्या 28व्या वर्षी होताना आपल्याला बसायला मिळते. तर असे लोक स्वकर्तृत्ववान असतात. त्यानंतर यांचा भाग्योदय पण होतो. अ, हे लिखाणावर यांची धार असते. असे लोक लघुलेखन, जे उच्च लेखन बघतो आपण, अ, दीर्घलेखन, ते आपण नवम भावातून बघत असतो. तर नवम भावात जर मंगळ असेल तर असे लोक टीकात्मक लेखन हे जास्त करताना दिसतात. म्हणजे यांच्या ज्या कादंबऱ्या वगैरे जे असतात या टीकात्मक असतात, कारण यांना टीकात्मक बोलण्याची तर सवय असते द्वितीयात मंगळ असल्यामुळे. पण अष्टमात जर मंगळ असेल तर यांची लेखनातून टीका होताना आपल्याला बघायला मिळतं. हे उत्तम समीक्षक पण असतात, म्हणजे हुशार असतात, कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये लिखाण कामामध्ये वगैरे व्यवस्थित लिहितात, पण यांचं लिखाण जे असतं ते टीकात्मक आपल्याला बघायला मिळते. नवम भावात जर मंगळ असेल तर उच्च शिक्षणासाठी खूप चांगला आहे. उच्च शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची ही अडचण देत नाही आणि ही अशी लोक उच्च शिक्षणामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवतात. विशेष म्हणजे हे अंकगणितामध्ये फार एक्सपर्ट असतात. मॅथमॅटिक्समध्ये जे लोक असतात, नवम भावात ज्यांचं मंगळ आहे ते अंकशास्त्रामध्ये, अंकगणितामध्ये हे चांगल्या प्रकारे यांना ज्ञान असतं. असं जर मंगळ बिघडला तर काय होईल, तर हा जर त्यांचा जर नवम भावात मंगळ बिघडला असेल, बायकोची बहीण, भाऊ, म्हणजे सासरे, सासूचे, यांचे जे नातेवाईक आहे, बायकोची बहीण किंवा भाऊ, यांच्याकडून अशा व्यक्तींना जास्त प्रमाणात त्रास होताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर शिक्षणात अडचणी येतात, भाग्योदयात अडचणी येतात, जे कामं वगैरे होतायचे असतात ते होत नाही, त्यामुळे त्रास होतो. आणि त्यानंतर अशी लोक धर्मविरोधी मत असं यांचं असतं, धर्माच्या विरोधी असतात. जर मंगळ जर चांगला असेल, शुभ असेल नवम भावामध्ये, तर असे लोक धर्मप्रेमी असतात, धर्मासाठी काहीही करायला तयार होतात, धर्माबद्दल कोणत्याही प्रकारचं वाईट वक्तव्य बोलणं किंवा ऐकून घेणं यांना उमजत नाही. पण हाच जर मंगळ जर नवम भावामध्ये बिघडला असेल, नीच राशीत असेल, शत्रू राशीत असेल किंवा त्यावर पापग्रहाची दृष्टी असेल, तर अशा वेळेस मंगळ बिघडतो. आणि मंगळ जर बिघडला तर हे जे लोक जे धर्माचे आदर करणारे असतात, तर हे विरुद्ध होऊन जातात आणि धर्मविरोधी यांचं मत निर्माण होतो, धर्माच्या विरोधात हे बोलायला सुरुवात करतात. म्हणजे थोडक्यात एक प्रकारचं नास्तिकपणा जो म्हणतो धर्माविरोधी, तो नास्तिकपणा यांच्याकडून होताना आपल्याला बघायला मिळतो. ज्यांच्या नवम भावामध्ये मंगळ जर बिघडला असेल तर अशा वेळेस अशा जातकांना हा त्रास होताना आपल्याला बघायला मिळतो.